किल्ले तिकोना त्रिकोणी आकार असल्यामुळे या गडाला तिकोना हे नाव देण्यात आले. या गडाला वितंडगड असेही म्हटले जाते. शिवरायांनी 1657 मध्ये कोकणातील काही किल्ल्यांबरोबर हा गड सुद्धा आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला. नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश आणि आज आम्ही जात आहोत किल्ले तिकोनाला. रविवार होता. सकाळी 7 वाजता आम्ही तिकोना किल्ला पाहण्याचा प्लॅन केला. हर्षी लेकला थोडा वेळ निसर्गाचा अनुभव घेऊन आम्ही निघालो किल्ले तिकोनाला. पवना धरणाच्या सुंदर रस्त्यावरून जात आम्ही तिकोना पेठ गावात जाऊन पोहोचलो. गाडी पार्क केली आणि ट्रेकला सुरुवात केली. सुरुवातीला साधी पायवाट, पण थोडं पुढे खडकाळ पायऱ्या आणि जंगलातून जाणारा मार्ग खूपच सुंदर वाटला. हिवाळा असल्यामुळे भर उन्हात ट्रेक करताना थकवा जाणवत नाही. तरी सुद्धा एक पाणी बॉटल आणि खाण्यासाठी सोबत काहीतरी घेऊन जा. गडावर तुम्हाला भरपूर ठिकाणी सुंदर असे नजारे दिसतात, जिथं तुमचा फोटो काढण्याचा मोह होईल. वेताळ दरवाजापासून वर गेल्यानंतर थोडे पुढे जाऊन तुम्हाला हनुमानाची मूर्ती दिसेल. थोडं समोर जाऊन तुम्हाला श्री तुळजाईचे मंदिर व समोरील तळे दिसेल व त्यानंतर 100 पायऱ्या चढून महादरवाजापाशी जाऊन पोहोचतो. बाले किल्ल्यावर गेल्यावर तुम्हाला वितंडेश्वर महादेव मंदिर व तसेच एक तलाव आणि धान्य कोठाराचे पडीक अवशेष दिसेल. गडावरून तुम्हाला पवना लेकचा सुंदर व्ह्यू व तसेच तुंग, लोहगड आणि विसापूर किल्ला बघायला मिळेल. तिकोना किल्ला लहान पण जबरदस्त दृश्य देणारा सोप्पा मध्यम ट्रेक. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला तिकोना फोर्ट? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच कंटेंटसाठी एक्सप्लोर विथ ज्ञानेशला फॉलो करायला विसरू नका.